नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रिया अस्मिताला घेऊन सुभेदारांच्या घरी आलेली असते. आता इकडे सुभेदारांच्या घरात सचिन विषयी चर्चा चालू असते. प्रतापराव म्हणू लागतात, अगोदरच आपल्याला सचिन कसा आहे हे माहीतच होतं आणि आता हे नव्याने कळलं आहे आणि हे सगळं काही अस्मिताने कसं सहन करायचं आहे. आणि हा शब्द अस्मिताच्या कानी पडतो. प्रिया खुश होते आणि म्हणू लागते, हा तर तोच विषय चालू आहे, म्हणजे हा आता विषय थांबायला नको, कारण हे सगळं काही अस्मिताच्या कानी पडायलाच हवं. एकदा का अस्मिता शॉक मध्ये गेली की सायली अर्जुन यांचा माझ्याकडे दुर्लक्ष होणार. आता अस्मिताला काहीच कळत नसतं. तर आता प्रिया नाटक करत म्हणते, चल अस्मिता, आपण आपली पर्स शोधूया, बघू माझी पर्स कुठे आहे. असं म्हणत प्रिया अस्मिताला दरवाजा बाहेर घेऊन येते. तर अश्विन म्हणू लागतो, मला तर या गोष्टीवर विश्वासच बसत नाहीये. कदाचित साक्षी शिकरेसारखी दिसणारी दुसरी कुठली तरी मुलगी असूच शकते ना. तर सायली म्हणू लागते, अश्विन भाऊजी, या अगोदर सुद्धा मी यांना सुद्धा हेच सांगण्याचा प्रयत्न केला होता की मी साक्षी शिकरेला पाहिलं आहे, परंतु त्यावेळी यांनी सुद्धा माझं बोलणं असं धुडकावून लावलं होतं. त्यांचा सुद्धा माझ्यावर विश्वास बसत नव्हता, परंतु आज मी जे बोलते ते पुराव्यानिशीच बोलते. थांबा, मी तुम्हाला पुरावाच दाखवते. असं म्हणत आता सायली सगळ्यांच्या समोर पुरावा दाखवते, ते म्हणजे सचिनच्या मिठीत असणारी ती साक्षी. आता सायली हे बघा असं म्हणत सर्वांनाच तो फोटो दाखवते आणि ज्यावेळी सर्वजण तो फोटो पाहतात त्यावेळी सर्वांनाच धक्का बसतो. सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि हे सगळं काही बाहेरून अस्मिताही ऐकत असते. आता प्रिया नाटक करत अस्मिता समोर म्हणते, अरे बापरे, हे काय ऐकतोय आपण. सचिनचं कुठेतरी अफेअर होतं हे आपल्याला सगळ्यांनाच माहित होतं, पण त्या सगळ्यामध्ये साक्षी शिकरे आहे, म्हणजे सचिनची गर्लफ्रेंड साक्षी शिकरे आहे, हे तर आपल्याला माहितच नव्हतं. खरं तर साक्षी शिकरे हिचा जेलमध्येच मृत्यू झाला होता ना. मग साक्षी शिकरे अजूनही जिवंत आहे आणि ती सचिनच्या आयुष्यात आहे. काय आहे हे नक्की? म्हणजे खरंच सचिन आणि साक्षीचं काहीतरी प्रकरण सुरू असेल का. असं म्हणत ती अस्मिताला त्रास कसा होईल यासाठीच हे सगळे काही प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे कल्पनाताई तिथेच बसतात. या सगळ्यामुळे कल्पनाताईंना खूप त्रास होऊ लागतो. कल्पनाताई म्हणू लागतात, सचिन इतक्या खालच्या पातळीला जाईल असा आपण कधी विचारही केला नव्हता. आपण फक्त अस्मिताकडे बघून सचिनच्या वागण्याकडे दुर्लक्ष केला होता, पण आता हे सगळं काही काय होऊन बसलं आहे. प्रतापरावांचाही खूप संताप होत असतो. प्रतापराव म्हणू लागतात, आता तर मला त्या सचिनच्या थोबाडीत मारूनही समाधान होणार नाही. तर अश्विन म्हणू लागतो, सायली वहिनी, यापुढे तो माणूस काही झालं तरी या घरात दिसता कामा नये. आता मात्र अश्विनही खूप चिडलेला असतो. तर अर्जुन म्हणू लागतो, आता जर सचिन माझ्या समोर येईल ना तर त्याला आयुष्यभरासाठी मी जेलमध्ये पाठवेन. आता हे सगळं काही अस्मिता बाहेरून ऐकत असते. खरं तर हे सगळं काही प्रियाचं नाटक असतं, परंतु अस्मिताला मात्र या सगळ्यामुळे खूप त्रास होत असतो. तर प्रतापराव म्हणू लागतात, खरं तर त्या सचिनला आपल्या अस्मिताच्या आयुष्यात थारा दिला हीच तर आपली खूप मोठी चूक झाली आहे आणि ही चूक अस्मिताला केवढ्याला पडणार आहे याचा विचार करवतही नाहीये. या सगळ्यामुळे अस्मिताला त्रास होत आहे. आता सर्वच जण खूप संतापलेले असतात. अस्मिता तर हे सगळं काही ऐकतच असते. तर इकडे चैतन्य सगळ्यांना शांत करतो आणि म्हणू लागतो, प्लीज तुम्ही सगळ्यांनी शांत व्हा. मला कळतंय, आपल्यालाही कळतंय की जे काही घडलंय ते खूप चुकीचं आहे आणि आपल्या विचार करण्याच्या पलीकडचं आहे, पण हे सगळं काही अस्मिताईला कळणार नाही याचा आपल्याला विचार करावा लागेल. तर अर्जुन म्हणू लागतो, सायलीला बघून तो पळून गेला यावरच त्याची लायकी कळते ना. तर प्रतापराव म्हणतात, अर्जुनचा सचिन कुठे लपला असेल तिथून त्याला माझ्या समोर घेऊन ये, मी तर त्याचा आता जीवच घेणार आहे. अर्जुन म्हणतो, नाही डॅड, मी त्याला शोधून तर आणणारच आहे, परंतु पुढचं जे काही करायचं आहे ना ते पोलिसच करतील. चल चैतन्य. असं म्हणत अर्जुन आणि चैतन्य घराबाहेर पडणार, परंतु त्याच वेळी आता अस्मिताच्या ओरडण्याचा आवाज येतो. अस्मिताला त्याच वेळी खूप त्रास होऊ लागतो. अस्मिता मोठ्यानेच ओरडते, आई ग. तर आता प्रिया तिला सावरण्याचं नाटक करते. तर प्रतापराव, कल्पनाताई, सायली, अर्जुन सगळ्यांनाच धक्का बसतो. सायली मोठ्यानेच म्हणते, अस्मिताताई. आता मात्र सर्वच जण घाबरून गेलेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं किल्लेदारांच्या घरी प्रतिमा आत्या भाजी नीट करत असतात, परंतु त्यांचा लक्ष मात्र सायलीच्या बोलण्याकडे असतो. त्यांना सायलीचं बोलणं आठवत असतं, त्याच विचारात त्या हरवून गेलेल्या असतात. प्रतिमा आत्यांना सायलीचं बोलणं आठवतं. सायली प्रतिमा आत्यांना म्हणालेली असते, आपलं मन जे सांगतं तेच आपण ऐकायचं असतं. म्हणजे बघा ना, ज्यावेळी सदाशिव आणि मैना आपल्या घरी आले होते त्यावेळी माझं मन मला सांगत होतं की हे माझे आई वडील नाही आहेत. शेवटी तेच खरं ठरलं ना. म्हणूनच म्हणते
की आपल्या मनाचं आपण ऐकावं. आता या सगळ्या गोष्टीचा विचार करून प्रतिमा आत्या मनाशीच म्हणतात, सायली जे बोलते ते जर खरं असेल तर तन्वीच्या बाबतीत सुद्धा खरंच असेल का? ती माझी मुलगी नसेल का? आता या सगळ्या गोष्टींचा विचार चालू असतो. आता त्या ठिकाणी सुमन काकू आले आहेत हे सुद्धा प्रतिमा आत्यांना माहीत नसतं. सुमन काकू पाहतात तर प्रतिमा आत्या कुठल्या तरी विचारात हरवून गेलेल्या असतात आणि म्हणूनच सुमन काकू प्रतिमा आत्यांना विचारतात, वहिनी काय झालंय, तुम्ही कसला विचार करताय? तर प्रतिमा आत्या म्हणू लागतात, सुमन मी तुला म्हणाले होते ना की तन्वी आणि माझ्यामध्ये मला असं आपलेपणा वाटतच नाहीये आणि याबद्दल मी सायलीशी सुद्धा बोलले. त्यावेळी सायली मला म्हणाली की असा विचार करणं काहीच चुकीचं नाहीये, परंतु मला माझ्याच मुलीबद्दल असं का वाटत नाहीये हा विचार माझ्या मनाला सतावतोय आणि मला माझ्याच मुलीबद्दल आपलेपणा का वाटत नाहीये याचं मला कारण जाणून घ्यायचं आहे आणि या सगळ्यात मला सायली मदत करणार आहे. मला म्हणाली होती की मी फोन करेन, परंतु अजूनपर्यंत सायलीने मला फोनच केला नाहीये. मी थोडा वेळ वाट बघेन, नाहीतर मीच फोन करेन. आता सुमन काकू प्रतिमा आत्यांना विचारतात, तुम्ही हे भाऊजींशी बोलला आहात का? तर प्रतिमा आत्या म्हणतात, नाही, अगोदरच गेली कित्येक वर्ष त्यांनी तन्वीच्या विराहात काढली आहेत आणि आता तन्वी खरी आली तर ती अशी वागते आणि तिच्या अशा वागण्याने यांना अगोदरच एवढा त्रास होत आहे आणि तो त्रास मी जवळून बघतेय आणि मी त्यांचा त्रास अजून का वाढवू? परंतु मला तन्वीबद्दल एक खरं कारण कळू देत, म्हणजे तिच्याबद्दल एक गोष्ट अगदी पक्की कळू देत, मग मी यांच्यासमोर तो विषय काढणारच आहे. तर सुमन काकू म्हणू लागतात, एखाद्या आईला आपल्या मुलीबद्दल प्रेमच वाटत नाहीये, तिच्याबद्दल आपलेपणच वाटत नाहीये, मग त्या आईला किती त्रास होत असेल हे मी समजू शकते. आणि वहिनी तुमच्या भावना मला समजतायत, मला कळतायत, त्यामुळे वहिनी मलाही असंच वाटतंय की तुम्ही या सगळ्याचं कारण शोधा आणि या सगळ्यात मी तुमच्यासोबत आहे. आता प्रतिमा आत्यांना खूप मोठा आधार मिळालेला असतो, सुमन काकूंची साथ मिळालेली असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सर्वजण धक्क्याने बाहेर येतात. तर आता सायली अस्मिताला सावरण्याचा प्रयत्न करते. तर अस्मिता सायलीला विचारते, सायली तू सचिनला? आता अस्मिताला पुढे काही बोलायलाही जमत नसतं आणि ती तिथेच कोसळते. सायली अस्मिताला सावरण्याचा, तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु या सगळ्यामुळे अस्मिताने एवढा मोठा धक्का घेतलेला असतो की अस्मिता तिथेच बेशुद्ध होते. अश्विन तिला पाणी देण्याचा, उठवण्याचा, शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु अश्विनच्या लक्षात येतं की अस्मिताला हॉस्पिटलला घेऊन जायची गरज आहे. अश्विन म्हणू लागतो, आता तिला हॉस्पिटलला शिफ्ट करावं लागेल, थांबा मी ॲम्ब्युलन्स बोलावतो. असं म्हणत अश्विन आता ॲम्ब्युलन्ससाठी फोन करतो. अस्मिताची ती अवस्था पाहून सर्वच जण पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. तर दुसरीकडे साक्षी शिकरे आता मात्र सचिनच्या अंगावर अशी काही धावून जाते आणि त्याच्या सत्याचं उलगडा करते. त्यावेळी मात्र सचिन पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. आता साक्षी सचिनला म्हणते, नाही सांगायचंय, अजूनही नाही सांगायचंय का? असं म्हणत साक्षी सचिनच्या बाजूला बसते आणि म्हणू लागते, अरे डार्लिंग, अरे तुझ्या प्रेग्नेंट बायकोबद्दल तुला काहीच सांगायचं नाहीये का? आता सचिन घाबरतच साक्षीला विचारतो, साक्षी तुला अस्मिताबद्दल कसं कळालं? आता साक्षी सचिनला त्रास देत सचिनला म्हणू लागते, सचिन तू मला मूर्ख समजलास का? सचिन म्हणतो, नाही साक्षी, असं काहीच नाहीये. तर साक्षी म्हणते, मी कोण आहे हे तुला माहीत आहेच ना? मी साक्षी शिकरे आहे, महिपत शिकरेची मुलगी, त्यामुळे तू माझ्यापासून काहीही लपवू शकत नाहीस. तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास तरी सत्य शोधून मी काढणारच आणि तुझं सत्य मी शोधून काढलंच आहे, कारण मला कळालं आहे अस्मिता सुभेदार ही तुझी बायको आहे आणि आता ती प्रेग्नेंट आहे. पण हे सत्य मी शोधून काढलं. तू स्वतःहून मला काहीच सांगितलं नाही, पण मी माझ्याबद्दल तुला सगळं काही सांगितलं ना, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. मग तू का नाही मला सगळं सत्य सांगितलं? का नाही सांगितलं की तुझं लग्न झालं आहे? तर सचिन म्हणतो, नाही, मी तुला सगळं काही सांगणारच होतो. साक्षी म्हणते, खरंच? तर सचिन म्हणतो, हो साक्षी, मी सगळं सत्य तुला सांगणारच होतो, लपवून ठेवण्याचं असं काहीच कारण नाही आहे. साक्षी म्हणते, खरंच ना? मग बेबी आता आपण असं समजूया की सगळा चॅप्टर क्लोज झालाय ना, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझं माझ्यावर प्रेम आहे, हो ना? तर सचिन होला हो म्हणतो. तर आता साक्षी सचिनला त्रास देत म्हणते, जर तुला अस्मिता तुझ्या आयुष्यात नको आहे तर मग तू सतत त्या अस्मिताकडे का जात होतास? काय कारण होतं अस्मिताकडे जाण्याचं? आता मात्र सचिनला काय बोलावं काहीच कळत नसतं. साक्षी सचिनवर एवढी संतापलेली असते की जबरदस्तीने आपलं प्रेम सचिनवर लादण्याचा प्रयत्न करत असते. सचिन मात्र पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरचे सर्वच जण आता अस्मिताला हॉस्पिटलला घेऊन येतात. अस्मिताची ती अवस्था पाहून सर्वच जण घाबरून गेलेले असतात. सर्वांनाच अस्मिताची काळजी वाटत असते.
कल्पनाताई डॉक्टरांना विचारतात, डॉक्टर अस्मिता माझी कशी आहे, ती बरी होईल ना, आणि तिचं बाळ बाळ ठीक असेल ना? तर डॉक्टर म्हणतात सगळं काही ठीक आहे, आम्ही बघतोय, तुम्ही प्लीज काळजी करू नका. आता अस्मिताला आतमध्ये घेऊन जातात तर कल्पनाताई अश्विनला म्हणतात, अश्विन तू जात नाहीयेस का? अश्विन म्हणतो, नाही, डिलिव्हरी होईपर्यंत आपल्याला जाता येणार नाही आणि मी सुद्धा जाऊ शकत नाही. प्रतापराव म्हणतात, अश्विन तू जर आतमध्ये असशील तर आम्हाला धीर वाटेल रे. तर आता अश्विन म्हणू लागतो, डॅड तुमचं बरोबर आहे, परंतु डिलिव्हरीच्या वेळी फक्त बाळाच्या वडिलांनाच आतमध्ये जाण्याची परवानगी आहे, बाकी कोणालाच नाही. पण दुर्दैवाने तो इथे नाहीच आहे. पण काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. तर अर्जुन घाबरतच अश्विनला विचारतो, अश्विन अस्मिताई ठीक असेल ना, तिला काही होणार तर नाही ना? अश्विन म्हणतो, दादा तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. अस्मितासाठी कल्पनाताईंचा जीव कासावीस होत असतो. सायली कल्पनाताईंना सावरते आणि म्हणू लागते, आई तुम्ही काळजी करू नका, अस्मिताताईंना काहीही होणार नाही, सगळं काही नीट होणार आहे. अहो तसंही अस्मिताताईंचे दिवस परतच आले होते, आपण त्यांच्या डिलिव्हरीची तयारी करतच होतो ना, मग आत्तासुद्धा आपण तसंच हॉस्पिटलला आलो आहोत असं समजा ना. कल्पनाताई म्हणतात, सायली अगं अशीच मी माझ्या मनाची समजूत काढण्याचा, माझ्या मनाला समजावण्याचा प्रयत्न करते ग, परंतु मला भीती वाटते, अस्मिताची काळजी वाटते ग, तिची डिलिव्हरी नॉर्मल व्हावी एवढंच मला वाटते. सायली म्हणते, आई काळजी करू नका, देवी आई आहे आपल्यासोबत आणि ती आपल्या आयुष्यात सगळं काही नीट घडवून आणणार आहे, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही बसा बरं, असं म्हणत सायली कल्पनाताईंना शांत करते. तर दुसरीकडे अस्वस्थ झालेल्या आणि चिडचिड होत असणाऱ्या अर्जुनला चैतन्य शांत करतो आणि म्हणू लागतो, अर्जुन तू शांत हो. अर्जुन म्हणू लागतो, कसा शांत हो? आज जर अस्मिताईला काही झालं ना तर त्या सचिनचा मी जीवच घेणार आहे. तर आता चैतन्य म्हणू लागतो, परंतु त्या अगोदर आपल्याला त्या सचिनला शोधावं लागेल. अर्जुन म्हणतो, शोधणारच आहे, परंतु इथे बाळाला बघण्यासाठी घेऊन येणार नाही, तर अस्मिताईसोबत तो जे काही वागलाय ना त्याची शिक्षा देण्यासाठी. आता सायलीही त्या ठिकाणी येते. तर आता अर्जुन म्हणू लागतो, मी इन्स्पेक्टरांना फोन करतो. तर आता चैतन्य म्हणू लागतो, इन्स्पेक्टर सावंत सुट्टीवर आहेत. तर अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर मोरे आहेतच ना, थांब मी त्यांना फोन करतो. असं म्हणत आता अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांना फोन करायला घेतो. आता अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो, हॅलो इन्स्पेक्टर साहेब, मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार बोलत आहे. हो मला माहीत आहे, तुम्ही त्या साक्षी शिकरेचा शोध घ्याच, परंतु त्यापेक्षाही एक महत्त्वाची बातमी तुम्हाला सांगण्यासाठी मी फोन केला आहे. अजून एका व्यक्तीचा शोध घ्यायचा आहे, सचिन दीक्षित. मी आताच त्याचा मोबाईल नंबर तुम्हाला पाठवत आहे, तुम्ही त्याचं लोकेशन मला पाठवा. मला खात्री आहे की सचिन दीक्षित ही व्यक्ती आता साक्षी शिकरे सोबतच असणार. हो बरं ठीक आहे, असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो आणि म्हणू लागतो, एकदा का या सगळ्याचा शोध लागला, सचिन हाती लागला ना की सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल आणि मग मी सचिनला सोडणार नाही. तर सायली म्हणू लागते, तुम्ही आता पोलीस स्टेशनला जा, कारण तिथलं काम होणं गरजेचं आहे. अर्जुन म्हणतो, अगं पण. तर सायली म्हणते, तुम्ही इथे थांबून तसंही काही उपयोग होणारच नाहीये, तशी काही मदत होणार नाही. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, परंतु तू सगळे अपडेट देशील ना मला? सायली म्हणते, हो मी सगळे अपडेट देईन तुम्हाला, पण तुम्ही जा आणि हो काळजी करू नका. आता अर्जुन आणि चैतन्य पोलीस स्टेशनला जायला निघालेले असतात. तर दुसरीकडे कल्पनाताई, प्रतापराव, सायली आणि अश्विन सर्वच जण हॉस्पिटलमध्ये असतात. सर्वांनाच अस्मिताची काळजी वाटत असते. इकडे मात्र साक्षी चिडलेली असते आणि ती सचिनला म्हणते, सांग ना काय गरज आहे तुला त्या अस्मिताकडे जायची, काय गरज आहे? तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, मग सतत त्या अस्मिताकडे का जातोस? आता साक्षी सचिनला जा विचारत असते आणि त्याच वेळी तिच्यासमोर अस्मिताचं क्रेडिट कार्ड असतं. ते क्रेडिट कार्ड ती हातात घेते आणि सचिनकडे पाहते. सचिन म्हणतो, ते तर आता साक्षी म्हणू लागते, क्रेडिट कार्ड, अस्मिताचं क्रेडिट कार्ड ना, आणि तू यासाठी तिच्याकडे जातोयस, कळलं मला सगळं काही. असं म्हणत आता साक्षी ते क्रेडिट कार्ड तोडून टाकते. आता मात्र सचिन घाबरतो आणि म्हणू लागतो, साक्षी अगं तू काय करतेस? साक्षी म्हणते, तुला पैसेच हवे होते ना, मग मला सांगायचं होतं ना, तुला किती पैसे हवेत, ते सगळे पैसे मी तुला द्यायला तयार आहे, तुला हवं ते द्यायला तयार आहे, मग तुला त्या अस्मिताकडे जायची काय गरज आहे? एक मिनिट आलेच, थांब. असं म्हणत साक्षी भरपूर पैसे आणि दागिने घेऊन येते आणि सचिनच्या समोर ठेवते आणि म्हणू लागते, सचिन तुला हेच हवं होतं ना, मग घे हे पैसे आणि हे दागिने, यापेक्षा सुद्धा माझ्याकडे पैसे आहेत आणि यापेक्षा सुद्धा माझ्याकडे दागिने आहेत, सगळं काही तुझ्यासाठी आहे, सगळं काही मी तुझ्यासाठी ठेवलं आहे, परंतु यासाठी तुला त्या अस्मिताकडे जायची काहीच गरज नाही. आता सचिन हे सगळं काही पाहतो आणि मनाशीच म्हणतो, आत्ता कुठे माझ्या मेहनतीला फळ मिळतंय. ही साक्षी विचित्र वागते, परंतु या दागिन्यांसाठी आणि ह्या पैशांसाठी हिला सहन करणं काहीच हरकत नाही.
आता सचिन साक्षीशी गोड बोलण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणू लागतो, साक्षी माझी सगळी बँक अकाउंट फ्रीज आहे, तोपर्यंत मी हे पैसे, असं म्हणत आता सचिन त्या पैशांना आणि दागिन्यांना हात लावायला जाणार तर साक्षी म्हणते, 1 मिनिट, त्या दागिन्यांना आणि पैशांना हात लावण्या अगोदर तू मला एक वचन दे. तर सचिन म्हणतो, वचन? तर साक्षी म्हणते की हो, वचन दे की यापुढे तू अस्मिताला भेटायला जाणार नाहीस. आता हे ऐकल्यानंतर सचिनला धक्काच बसतो. सचिन म्हणतो, काय? तर साक्षी म्हणते की हो, तू जर अस्मिताला भेटायला गेलास तर काय होऊ शकतं याची छोटीशी झलक तू तर अनुभवलीच असशील. आता सचिनला काहीच कळत नाही. तर साक्षी म्हणू लागते, अस्मिताच्याच रूममध्ये येऊन तिच्यावर जीवघेणा हल्ला करणारी, तिचा जीव घेणारी मीच होते, एवढंच काय? आता मात्र सचिनला ते सगळं काही आठवत असतं. तर आता या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर सचिनला धक्काच बसतो. तर साक्षी पुढे म्हणते, तिथे कोणीतरी येऊन तिला धक्का देणारी सुद्धा मीच होते. आता सचिनला कॅफेमधला तो क्षण आठवतो आणि आता मात्र सचिन पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. आता सचिन साक्षीकडे पाहतो तर साक्षी म्हणू लागते, हा फक्त ट्रेलर होता, पूर्ण पिक्चर तर अजून बाकीच आहे. आणि हो सचिन, तू जर पुन्हा त्या अस्मिताकडे जाण्याचा प्रयत्न केलास, तिला भेटण्याचा जरी प्रयत्न केलास तरी तुला पूर्ण सिनेमा पाहावाच लागेल. आता मात्र सचिनला चांगलाच घाम फुटलेला असतो आणि हे ज्यावेळी साक्षी पाहते त्यावेळी साक्षी नाटक करत म्हणते, ओ माय माय पुअर बेबी, अरे तुला का घाम फुटलाय? मी तुला काहीच करणार नाहीये, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. पण तू जर तिला भेटायला त्यांच्या घरी गेलास तर तुझं सुद्धा काही खरं नाही. आता मात्र सचिन पूर्णपणे खामाखूम झालेला असतो. आता साक्षी सचिनचा हात हातात घेते आणि म्हणू लागते, सचिन दीक्षित आणि समीरा शेखर दोघेही फरार आहेत. तर दुसरीकडे पोलिसांची फौज आता महिपत शिकरेंच्या बंगल्याबाहेर आलेली असते. आता कोणीतरी बंगल्याबाहेर आलंय हे ज्यावेळी साक्षीच्या लक्षात येतं त्यावेळी साक्षी दरवाजाकडे येऊन पाहते, परंतु तिथून तिला काहीच कळत नसतं आणि म्हणूनच ती विंडोकडे जाते आणि हळुवारपणे विंडो किंचित उघडत ती बाहेर पाहते तर पोलिसांची फौज तिला दिसते. साक्षी मोठ्यानेच म्हणते, पोलीस इथे काय करत आहेत? आता पोलिसांना पाहून साक्षी सुद्धा घाबरून गेलेली असते. सचिन घाबरतच साक्षीला म्हणतो, साक्षी अगं तुला कळतंय का, इथे पोलीस आले आहेत आणि मला पोलिसांच्या भानगडीत पडायचं नाहीये. साक्षी सचिनला म्हणते, चुप, मोठ्याने बोलू नकोस, इथे मागे दुसरी बेडरूम आहे आणि तिथून बाहेर जायला मिळेल, तिथून आपल्याला त्या खिडकीतून बाहेर जाता येईल, दुसऱ्या रस्त्याने आपण बाहेर पडू शकतो. तर सचिन साक्षीला म्हणतो, आणि तिथेही पोलीस असतील तर? साक्षी म्हणते, म्हणजे संपूर्ण घर जर पोलिसांनी घेरलं असेल तर मग आपण बाहेर कसं पडायचं? आता साक्षी आणि सचिनला काहीच कळत नसतं आणि त्याच वेळी इन्स्पेक्टर साहेब दरवाजाचा लॉक खोलतात आणि घरात येतात. हे ज्यावेळी साक्षीच्या लक्षात येतं त्यावेळी मात्र साक्षी आणि सचिन पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. परंतु इन्स्पेक्टर साहेब ज्यावेळी लॉक खोलून आतमध्ये येतात त्यावेळी मात्र साक्षी आणि सचिन गायब असतात. तर इन्स्पेक्टर साहेब आता आपल्या टीमला शोध घ्यायला सांगतात आणि म्हणू लागतात, एकाने एका बेडरूममध्ये शोधा तर दुसऱ्याने दुसऱ्या, असं म्हणत आता संपूर्ण घराची झडती घ्यायला सुरुवात करतात. इकडे साक्षी आणि सचिन कपाटामध्ये लपून असतात, ते दोघंही घाबरलेले असतात. तर दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य सचिनला शोधत असतात, परंतु काही सचिन सापडत नाही. चैतन्य म्हणू लागतो, अर्जुन, अचानकच साक्षी आणि सचिन नक्की कुठे गायब झाले असतील? अर्जुन म्हणतो, मलाही तेच कळत नाहीये. त्याचवेळी चैतन्याच्या लक्षात येतं. चैतन्य म्हणतो, 1 मिनिट, महिपत शिकरेच्या बंगल्याबाहेर एका माणसाने एका व्यक्तीला पाहिलं होतं आणि तो म्हणाला होता की घरातून कोणीतरी बाहेर येत होतं, म्हणजे याचा अर्थ महिपत शिकरेच्या बंगल्यात नक्कीच वावर चालू आहे. तर आता अर्जुन म्हणतो, चल आता आपण तिथेच जाऊन पाहूयात. आता अर्जुन आणि चैतन्य निघत असतात, परंतु त्याचवेळी इन्स्पेक्टर साहेबांचा अर्जुनला फोन आलेला असतो. अर्जुन म्हणतो, हॅलो, बोला ना. तर इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणू लागतात, आताच आम्ही महिपत शिकरेंच्या बंगल्यातून आलो आहोत, परंतु तिथे तर कोणीच नाहीये. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, परंतु मी तुम्हाला आता एक नंबर पाठवला आहे, सचिन दीक्षित, त्याचं लास्ट लोकेशन मला कळेल का? म्हणजे मी आता त्याला फोन करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याचा मोबाईल तर स्विच ऑफ आहे, परंतु मला लास्ट लोकेशन कळालं तर बरं होईल. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, सायबरमधील विवेक याला मी फोन केला आहे आणि तो तुम्हाला लवकरच लास्ट लोकेशन पाठवेलच. अर्जुन आता चैतन्याला म्हणतो की आपल्याला सचिनचं लास्ट लोकेशन लवकरच कळेल आणि त्याचवेळी विवेक यांनी लोकेशन पाठवलेलं असतं. आता अर्जुन आणि चैतन्य त्या लोकेशनच्या दिशेने निघालेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, कल्पनाताईंना खूप भीती वाटत असते. सायली त्यांना सावरत असते आणि म्हणू लागते, आई काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल.
सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आणि विमलताईंशी मी बोलले ना, त्यावेळी त्या म्हणत होत्या की सकाळपासूनच अस्मिताताईंना अस्वस्थ वाटत होतं. म्हणजे आई कदाचित अस्मिताताईंना आजच हॉस्पिटलला आणावं लागलं असतं ना. मग तसं नाही तर असं घेऊन आलो असं समजूयात आपण. कल्पनाताई म्हणतात, सायली हे सगळं काही समजूत काढण्यापुरतं ठीक आहे ग, परंतु सचिनने जो काही अस्मिताला धोका दिलाय त्याचं काय करायचंय सांग ना. आता मात्र सायलीला काय बोलावं काहीच कळत नाही. आणि त्यातही सचिनची गर्लफ्रेंड साक्षी आहे हे आपल्यालाच पचवत नाहीये. आणि हे सत्य अस्मिताच्या समोर कसं आलंय बघितलंच ना तू. आणि सायली, अगं माझ्या मुलीने कोणाचं इतकं वाईट केलंय ग, आणि म्हणून तिच्या नशिबी असं आलं आहे. कल्पनाताईंना खूप त्रास होत असतो, त्यांना अस्मिताची काळजी वाटत असते. तर प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात, कल्पना. तर अश्विन त्यांना सावरत म्हणतो, मॉम डॅड तुम्ही काळजी करू नका. आतमध्ये अख्खी डॉक्टरांची टीम आहे आणि सगळी टीम अगदी अस्मिताईला नीट हँडल करणारी आहे. आणि अस्मिताईला किंवा तिच्या बाळाला काहीही होणार नाही, सगळं काही नीट होणार आहे. तर सायली म्हणू लागते, आई बाबा आपल्या पाठीशी आपली देवी आई आहे, त्यामुळे काळजी करू नका, सगळं काही ठीक होणार आहे. असं म्हणत सायली आणि अश्विन दोघंही धीर देत असतात. परंतु त्यांनाही काळजी असते. आता सर्वांनाच अस्मिताबद्दलची काळजी वाटत असते. अस्मिता आणि तिचं बाळ सुखरूप असावं एवढंच सगळ्यांना वाटत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अर्जुन आणि चैतन्य त्या लोकेशनपर्यंत पोहोचलेले असतात. परंतु त्या लोकेशनच्या तिथे काही वस्तीच नसते. अर्जुन म्हणू लागतो, इथे तर काही वस्तीच नाहीये, परंतु आपल्याला लोकेशन कळू नये म्हणूनच त्याने इथेच मोबाईल स्विच ऑफ केला असावा. तर चैतन्य म्हणतो, पुढे वस्ती आहे, आपण त्या रोडला चेक करू. असं म्हणत दोघेही तर तपास घेत असतात, सचिनला शोधत असतात. तर इकडे मात्र सुभेदारांच्या घरी प्रिया मात्र आरामात झोपून असते आणि म्हणू लागते, माझा प्लॅन इतक्या लवकर वर्क होईल असं मला वाटलंही नव्हतं. खरंच किती छान प्लॅन वर्क झालाय माझा. म्हणजे आज जर अस्मिता हॉस्पिटलमध्ये दचकली तर मग सायली अर्जुनला मानवर काढताच येणार नाहीये. असं म्हणत प्रिया मोठ्यानेच असते आणि म्हणू लागते, अरे मग कुठली तन्वी आणि कुठली प्रिया, ते मग माझ्याबद्दल सगळंच विसरून जातील आणि माझा शोधही थांबेल. आणि त्यातही त्यांना माझ्याबद्दल काय काय सापडलं आहे हे शोधायला मलाही वेळ मिळेल. आता प्रियाला इतका आनंद झालेला असतो की तिला अस्मिताचीही काळजी नसते. ती मात्र शांत झोपून देते. तर दुसरीकडे अश्विन, सायली सर्वच जण हॉस्पिटलला असतात. आता डॉक्टर नर्स इकडून तिकडे जात असतात. नक्की काय चाललंय कोणाला काहीच कळत नसतं. सायली, अश्विन डॉक्टरांना, नर्सला, सिस्टरला विचारण्याचा प्रयत्न करतो, परंतु कोणी काहीच सांगत नाही. आता अश्विन डॉक्टरांना विचारतो, काय झालंय नक्की. डॉक्टर म्हणू लागतात, बाळ आणि आई दोघांचीही कंडिशन खरंच खूप क्रिटिकल आहे, परंतु आम्ही प्रयत्न करत आहोत. असं म्हणत डॉक्टर तिथून निघून जातात. आता मात्र सायलीला धक्काच बसतो. अश्विन म्हणतो, तू काळजी करू नकोस, मी डॉक्टरांशी बोलतो. असं म्हणत अश्विन तिथून निघून जातो. तर कल्पनाताई सायलीला विचारतात, सायली अगं काय झालं, डॉक्टर काय म्हणालेत. तर सायली म्हणते, काही नाही, डॉक्टरांचे प्रयत्न चालू आहेत आणि सगळं काही ठीक होईल. इथे मात्र सायली पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तिच्या मनात भीती असते, परंतु कल्पनाताई किंवा प्रतापराव यांना त्रास होऊ नये आणि म्हणूनच सायली त्यांना काहीच सांगत नाही. तर दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य याचा सचिनचा शोध चालूच असतो. आता अर्जुन प्रतापरावांना फोन करतो. प्रतापराव म्हणतात, हॅलो अर्जुन बोल ना. अर्जुन विचारतो, डॅड अस्मिताई कशी आहे. तर प्रतापराव म्हणतात, काहीच कळत नाहीये, डॉक्टर काहीच सांगत नाहीयेत. परंतु अर्जुन, अरे मला खरंच खूप खचल्यासारखं वाटतंय रे, मी आयुष्यात पहिल्यांदा इतका खचून गेलो आहे. मला अस्मिताची काळजी वाटत आहे रे, तू येतोस का हॉस्पिटलला. मलाही माहीत आहे तुलाही अस्मीची काळजी वाटत आहे. अर्जुन म्हणतो, हो डॅड तुम्ही काळजी करू नका, अस्मिताईला काही होणार नाही आणि मी येतोच हॉस्पिटलला. असं म्हणत आता अर्जुन सुद्धा हॉस्पिटलला जायला निघालेला असतो. तर दुसरीकडे अस्मिताला कळा यायला सुरुवात झालेल्या असतात. आता डॉक्टर अस्मिताला हँडल करत असतात, तिला सावरत असतात. इकडे मात्र सायलीचे अश्रू अनावर होतात. अर्जुनही हॉस्पिटलला पोहोचलेला असतो. अर्जुन प्रतापरावांना सावरतो आणि म्हणू लागतो, डॅड काळजी करू नका. तर त्यानंतर अर्जुन कल्पनाताईंच्या बाजूला बसतो आणि आईला सावरत म्हणतो, मॉम नको ना एवढा विचार करू, सगळं काही ठीक होईल, आपल्या अस्मिताईला आणि बाळाला काहीही होणार नाही. कल्पनाताईंचे अश्रू अनावर होतात. तर अर्जुन सायलीकडे पाहतो तर सायलीचीही तीच अवस्था असते. अर्जुन सायलीच्या खांद्यावर हात ठेवत तिला सावरत असतो. नकळतच सायली अर्जुनला बिलगते, त्याला मिठी मारते. अर्जुन म्हणतो, सायली तुला खंबीर व्हावे लागेल. सायली म्हणते, नाही मी खंबीर नाही होऊ शकत, मला अस्मिताईची आणि त्यांच्या बाळाची काळजी वाटत आहे, मला बाकी काही नको, परंतु अस्मिताई आणि त्यांचं बाळ सुखरूप असायला हवंय. देवी आईकडे एवढीच प्रार्थना आहे. असं म्हणत सायली खूप रडत असते. तिचे अश्रू अनावर होतात. तिला अस्मिताची खूप काळजी वाटत असते.
अर्जुन सायलीला म्हणतो, सायली तूच जर असा धीर सोडलास, तूच जर अशी खचून गेलीस तर मम्मा डॅडचं काय होईल? अगं ते तुझ्याकडे बघूनच स्वतःला सावरतायत. सायली तू अजिबात धीर सोडू नकोस. अस्मिताई आणि तिचं बाळ दोघंही सुखरूप असतील. आपण फक्त डॉक्टरांवर विश्वास ठेवूया आणि तू बघच. आता थोड्या वेळातच आतून बाळाच्या रडण्याचा आवाज येईल आपल्याला, असं म्हणत अर्जुन सायलीला सावरत असतो. दुसरीकडे डॉक्टर अस्मिताला हँडल करत असतात. तिला कळा येत असतात आणि तिला खूप त्रास होत असतो, परंतु डॉक्टर तिला सावरत हँडल करत तिची डिलिव्हरी करत असतात. इकडे अस्मिताचे अश्रू अनावर होतात. तिला खूप त्रास होत असतो आणि तेही ती सहन करत असते. तर दुसरीकडे सायली देवी आईला प्रार्थना करत म्हणते, देवी आई कधी नव्हे तर आज अस्मिताईंना तुझी गरज आहे, तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. देवी आई आज माझी अस्मिता ताई आणि तिचं बाळ अगदी सुखरूप असू देत. आणि अगदी सायलीची प्रार्थना देवी आईने ऐकलेली असते. क्षणार्धात आतमधून बाळाच्या रडण्याचा आवाज येतो आणि सगळेच जण खूप खुश होतात. सगळ्यांचे अश्रू कुठच्या कुठे पळून जातात आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर फक्त आनंद असतो. आता संपूर्ण सुभेदार कुटुंब बाळाच्या स्वागतासाठी सज्ज असतं आणि डॉक्टर येत आनंदाची बातमी देत म्हणतात, कॉंग्रॅच्युलेशन, मुलगा झाला आहे. तर अर्जुन म्हणतो, पण अस्मिताताई कशी आहे? तर डॉक्टर म्हणतात, एवढ्या सगळ्या प्रॉब्लेम नंतर सुद्धा त्यांची नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे आणि बाळ सुद्धा सुखरूप आहे आणि ते आता आराम करत आहेत. मी आलेच, असं म्हणत आता डॉक्टर निघून जातात. इथे सर्वजण एकमेकांचं अभिनंदन करतात. अर्जुन आणि अश्विन बाबांना कॉंग्रॅच्युलेशन म्हणतात, अभिनंदन आजोबा. तर त्यानंतर कल्पनाताईंना म्हणतात, अभिनंदन आजी. तर कल्पनाताई म्हणतात, तुम्हाला सुद्धा. तर आता सायली अश्विनला विचारते, अश्विन भाऊजी आपण अस्मिताईला आणि बाळाला कधी पाहू शकतो? अश्विन म्हणतो, आता अस्मिताईला थोड्या वेळातच दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करतील आणि बाळाचं वजन वगैरे करतील, सर्व डिटेल्स देतील आणि त्यानंतर आपण त्या दोघांनाही पाहू शकतो. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तर अर्जुन म्हणतो, मला असं झालंय की कधी एकदा मी माझ्या त्या बाळाला हातात घेतोय आणि त्याला खूप खेळवतोय. मी तर त्याला माझ्या मांडीवरच ठेवणार आहे. अश्विन म्हणतो, हो मामा, तुला सगळं काही करायला मिळेल, पण थोडा वेळ धीर धर. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सायली अर्जुनला म्हणते, मला आई बाबांना सगळं सांगायचं होतं, परंतु हे काही झालं तरी मला अस्मिता ताईंना सांगायचं नव्हतं. तर अर्जुन म्हणू लागतो, म्हणजे प्रिया अस्मिता ताईला योगा क्लाससाठी बाहेर घेऊन गेली आणि मग अचानक ती पुन्हा परत घरी आली. म्हणजे हे सगळं काही सहज तर घडलं नसावं. तर सायली म्हणू लागते, सचिन भाऊजींबद्दल आणि साक्षीबद्दल अस्मिताताईंनी सगळं ऐकावं, हाच तर प्रियाचा हेतू नसेल ना? तर अर्जुन म्हणतो, म्हणजे तिने अस्मिताताईच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. सायली म्हणते, ती अजून कुठल्या थराला जाणार आहे? आपला लक्ष विचलित करण्यासाठी ती अस्मिताईच्या जीवाशी खेळली आहे. आता प्रिया हॉस्पिटलमध्ये एका माणसाशी बोलताना सायली अर्जुन पाहतात. तर सायली म्हणू लागते, हा तर सँडी आहे. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे हा प्रियाचा बॉयफ्रेंड होता? तर सायली म्हणते की हो. तर अर्जुन म्हणतो, मग तर याच्याशी बोलावंच लागेल. आता सायली अर्जुन प्रियाला जाळ्यात अडकवण्यासाठी पुढचा नक्की कोणता डाव टाकतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.